बँकेचा परवाना रद्द केलेला आहे। त्यामुळे आगीची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील लाखो खातेदारांच्या आयुष्यामध्ये मोठा धोका निर्माण होणार आहे। जर तुमचं बँक खातं असेल, तुमच्या बँकेमध्ये एफडी असेल, तुमची पेन्शन येत असेल, तुम्ही शेतकरी अनुदान घेत असाल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल किंवा तुम्ही पीक विमा किंवा यूपीआय एटीएम वापरत असाल, कोणतेही तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कारण तुमचं बँकेचं खातं पाहिलं तर एसबीआय मध्ये असेल, नंतर बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, नंतर तुम्हाला आयसीसी बँकेत असेल, एचडीएफसी बँकेत असेल, कोणतेही जर तुमच्या बँकेमध्ये खातं असेल आणि त्याचं तुम्ही एफडी केलं असेल त्या बँकेमध्ये, नंतर तुमच्या वेगवेगळ्या एसबीआय बँकेमध्ये तुमचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, तुमच्या घरातील कोणताही सदस्य 60 वर्ष पूर्ण असेल आणि त्याची देखील तुम्ही पेन्शन घेत असाल तर त्याचा देखील लाभ या ठिकाणी महत्त्वाचा धोका देखील तुमच्या खात्याला होणार आहे। तर दुसरं पहिलं तर तुम्ही शेतकरी असाल आणि पीक विमा, नंतर नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, नंतर नुकसान भरपाई याचा लाभ देखील घेत असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। मित्रांनो, पाहायला गेलं तर आपल्या भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासाठी सगळ्यात मोठा निर्णय देखील या ठिकाणी घेतलेला आहे। राज्यातील 15 मोठ्या बँकांवर या ठिकाणी निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत। ते म्हणजे 1 जानेवारी 26 पासून या बँका बंद किंवा विलीन देखील होणार आहेत। या ठिकाणी या बँका बंद होण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहेत। याचा थेट फटका आपल्या महाराष्ट्रातील 94,000हून अधिक खातेदारांना या ठिकाणी होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता कळवण्यात आलेलं आहे। तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही जर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल का वेगवेगळ्या कोणत्याही तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल आणि तुमचं खातं एसबीआय बँकेत असेल, स्टेट बँक ऑफ बँकेमध्ये असेल, नंतर आयसीसी बँकेत असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, नंतर कोणत्याही बँकेत पोस्टात तुमचं खातं असेल, कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आणि ग्रामीण भागातील लोकांना याचा फटका जास्तीत जास्त बसणार असल्याची माहिती आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता बँका बंद म्हणजे नेमकं काय? आता अनेक लोक विचारतात बँका बंद म्हणजे नेमकं काय? तर आता अनेक लोकांमध्ये कमेंटमध्ये देखील विचारत होते कोणत्या बँका बंद होणार आहेत, कोणते खाती बंद होणार आहेत, याची देखील आपण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता पाहिलं तर अनेक लोक विचारत होते की बँका बंद म्हणजे नेमकं काय, पैसे कायमचे जातील का, आमचे जे काय खात्यामध्ये पैसे आहेत, आमचे एसबीआय बँकेमध्ये खाते आहे आमचं 2 लाख रुपये आहेत, नंतर आमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं आहेत आमचे 3 लाख रुपये आहेत, नंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं आहेत, पण फेडरल बँकेमध्ये खाते आहेत, जवळजवळ पाहिलं तर जे काही मोठ्या नॅशनलच बँक आहेत या बंद पडणार का, दुसऱ्या कोणत्या बँका बंद पडणार आहेत, असं तुमचा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये घोळत असतील। आता मित्रांनो, बँका बंद म्हणजे नेमकं काय होणार आहे, या बँका खरंच बंद पडणार आहेत का, दुसरं काय होणार आहे, याची देखील सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँका बंद म्हणजे का, तर तुमचं जे काही खात्यावरचे पैसे 50,000 असतील, 60,000 असेल, 70,000 असतील, लाख असतील, 2 लाख असेल, किती कोणती रक्कम असेल आणि ते तुमच्या खात्यावरती असेल बँकेच्या कोणत्याही, स्टेट बँक ऑफ इंडिया असू दे, फेडरल बँक असू दे, बँक ऑफ इंडिया असू दे, महाराष्ट्र बँक असू दे, जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, एचडीएफसी बँक असू दे, आयसीसी बँक असेल, अशा महाराष्ट्रातल्या कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खात्यावरती पैसे असतील तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती असेल की तुमचे पैसे कायमचे जातील का, तर मित्रांनो याच्यावर देखील मी माहिती सांगणार आहे। त्यानंतर तुमचं आता बँक खातं बंद पडल्यानंतर तुमचं एटीएम चालणार का, याच्याबद्दल देखील माहिती देणार आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती फोन पे वापरत असाल, गुगल पे वापरत असाल तर बँक बंद पडल्यानंतर ते चालणार का, नंतर तुमचं पासबुक, चेकबुक हे देखील चालेल का, या जे काही प्रश्नाची उत्तर आहेत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सर्वांनी जे काही महाराष्ट्रातील बँक खातेधारक आहेत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे, त्यामुळे सर्व बँक खातेधारकांनी सर्वांनी लक्ष देऊन इकडे बघायचं आहे। जेव्हा आरबीआयचा एखाद्या बँकेचा परवाना रद्द करते किंवा विलिनीकरणाचा निर्णय घेते तेव्हा तुमच्यावर काय कोणत्या गोष्टीची जबाबदारी तुमच्यावर पडते, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। आता एखादं काय करतंय, ज्यावेळेस आरबीआय म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे काय तुम्हाला सगळ्यात सविस्तर सांगतो। ज्या काय आपल्या महाराष्ट्रात बँक आहेत, संपूर्ण काही देशात बँक आहेत, तर त्या देशाच्या बँकेची मुख्य बँक एक मोठी बँक असते आरबीआय। आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर आता ही संपूर्ण देशातील बँका चालवत असते। तर आता एखादी बँक आपल्याला नियमाचं पालन करत नसेल तर आता ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते, ते बँक आहे ती बंद करण्याचा निर्णय घेते किंवा दुसऱ्या बँकेमध्ये एकत्र करण्याचा बँक निर्णय घेत असते। तर आता तुमची बँक बंद पडते का, या बँकात प्रमुख 10 बँका आहेत, कोणत्या 10 बँका देखील याची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। नंतर तुम्हाला पैसे काढण्यावर मर्यादा येतात का,
तर तुम्हाला आता पैसे भरल्यानंतर कोणत्या अटी आणि नियम आहेत याच्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे. तुमचे एटीएम कार्ड बंद पडणार आहे का हे देखील तुमची सविस्तर माहिती सांगणार आहे. तुमचं गुगल पे, फोन पे ते देखील बंद पडू शकतं का याच्याबद्दल देखील माहिती सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन 2 मिनिटे वेळ काढून इकडे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेचं विलिनीकरण झालं तर तुमचं पैसे काढण्यावर मर्यादा येऊ शकते, नंतर एटीएम बंद पडू शकते, युपीआय बंद पडू शकतं किंवा तुमचं ऑनलाईन बँकिंग, गुगल पे, फोन पे हे देखील तुमचं बंद पडू शकतं. आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे? कोणतीही काळजी करण्याचं तुम्ही गरज नाही. तुम्ही शांत राहायचं आहे आणि थोडासा विचार करायचा आहे. आता अनेक लोकांना वाटले की आमची बँक बंद पडली, बँक पळून गेली, बँक दुसऱ्या बँकेत विलिनीकरण झाली, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी करायची आहे याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अनेक लोकांचे पैसे अडकले, तिथं अडकले, ह्या लोकांच्या बँकेतून पैसे चोरून नेले, अनेक लोकांचे पैसे काढताना ह्या चोराने पैसे चोरून नेले, अशा विविध बातम्या देखील तुम्ही ऐकत असाल. तर मित्रांनो, या बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्हाला पैसे कसे सुरक्षित राहतील, कोणत्या बँका बंद पडणार आहेत याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता अनेक वेळा काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक वेळा पैसे अडकतात आणि कारण काय, जर बँकेचे आर्थिक अडचणीत असेल, म्हणजे ज्या काही बँका आर्थिक डबघाईला आल्यात, ज्यांच्यावर बँकावर भरपूर कर्ज आहे, आता पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देखील भरपूर कर्ज असतं, नंतर ज्या काही छोट्या मोठ्या बँका असतात त्यावर मोठं कर्ज असतं आणि त्यावेळेस बँका अडचणी आल्या तर त्या काय करते, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक कठोर नियम लावते. नियम लावल्यानंतर तुमचे किती पैसे खात्यामध्ये ठेवले असतील ते आता तुम्हाला लगेच काढता येत नाहीत. इथेच तुमची खातेदारकाची झोप उडते. आता सगळ्यात महत्त्वाचा इतिहास काय सांगतो बघा. भारतात ही काय पहिली वेळ नाही. 1975 पासून ते 2017 असेल, 2019 असेल, 2020 असेल, तर या सालापासून देखील कशात अनेक वेळा शेकडो बँकांचे विलिनीकरण झालेत. अनेक बँका देखील बंद पडलेले आहेत. त्यामध्ये उदाहरण पाहिलं गेलं तर आता अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया तर आहे, चालूच बँक आहे, तर त्याच्यामध्ये असोसिएट बँक अगोदर होती, ती बँक आता एसबीआय मध्ये विलिनीकरण झाले. नंतर अलाहाबाद बँक होती, ती आता इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण झाले. नंतर पाहिलं तर आंध्रा बँक होती, ती युनियन बँकेमध्ये हे झाले. नंतर कॉर्पोरेशन बँक होती, ती आता युनियन बँकेमध्ये विलिनीकरण झाले. नंतर पाहिलं तर सायंटिफिक बँक होती, ती कॅनरा बँकेमध्ये विलिनीकरण झाले. तर याचं तुम्हाला बाय एक्झाम्पल पाहायला गेलं तर अजून भरपूर अशा बँका होत्या, त्या बँका आता बंद पडून दुसऱ्या बँकेमध्ये विलिनीकरण मध्ये देखील झालेलं आहे. त्यामुळे कोणतेही तुम्ही टेन्शन घेण्याचं गरज नाही. तुमच्या आता जे काही खातं ज्या ज्या बँका आहेत त्या बँकाची 10 बँकाची मी लिस्ट सांगणार आहे. तर त्या 10 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं पैसे तुम्ही जाणार का, कोणत्या गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे याची देखील सविस्तर माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर ज्या काही ग्रामीण भागात बँका आहेत त्या सर्वात मोठा धोका असल्याचं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सर्वात मोठी बातमी या ठिकाणी बघा, कोणकोणत्या बँका ग्रामीण भागात आहेत, त्या ग्रामीण भागातला सर्वात जास्त धोका आहे. तर या सर्वात जास्त धोका आहेत कारण या ठिकाणी शेतकऱ्याची खाती, या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला बचत गट, नंतर लाडकी बहीण योजना, नंतर पेन्शन योजना, नंतर पीक विमा, या सगळ्याचं बँकेचं खातं या बँकेमध्ये असतात. महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामीण भागात बँका असतात त्यामध्ये प्रामुख्याने बँका असतात ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि पोस्ट बँक, अशा भरपूर साऱ्या बँकांमध्ये अनेक शेतकऱ्याचं असेल, नंतर महिला बचत गटाचं असेल, लाडकी बहीण योजना असेल, नंतर अनेक ज्याचं वय 60 वर्षापेक्षा जास्त झाले अशा पेन्शनधारकाचं असेल आणि जे शेतकरी लाभ घेतात असं पाहिलं गेलं तर नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, नुकसान भरपाई, अशा ज्या वेगवेगळ्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि तुमचं जर खातं या 10 बँकेत असेल तर तुमचं देखील पैसे यायला थांबू शकतात, अशी माहिती देखील या महाराष्ट्र सरकारकडून आता सांगण्यात आलंय. आता कोणत्या 10 बँका या बंद पडणार आहेत त्याची लिस्ट देखील मी ठिकाणी वाचून दाखवणार आहे आणि या बँका बंद पडल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तुमचे पैसे बुडणार का याच्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचे DICGC नियम खूप अतिशय महत्त्वाचा आहे. आता DICGC म्हणजे काय ते देखील तुम्हाला समजून सांगतो. ही भारत सरकारची डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट जनरेट कॉर्पोरेशनची काय एक वेबसाईट आहे, एक संस्था आहे. तर या संस्थेद्वारे या नियमानुसार प्रत्येक खातेदाराला 5 लाखापर्यंत विमा संरक्षण देखील दिले जाते. जर तुमची कदाचित बँक विलिनीकरण झाली किंवा बँक बुडाली, ज्याच्यावर कर्ज म्हणजे तुम्ही बँकेत पैसे ठेवलाय आणि ती बँक कर्जबाजार झाली आणि त्या बँकेवर कर्ज भरपूर होऊन ती बँक आता बंद करण्यात आली, तर तुम्हाला काय तर जवळजवळ तुमच्या खात्यावरती 5 लाखापर्यंत जर रक्कम तुमच्या खात्यावरती असली तर तुम्हाला 5 लाखापर्यंत रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकते, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. दुसरं बँक बघा, बँक बुडाली तर तुम्हाला 5 लाख रुपये त्याचा परतावा मिळतो, पण 5 लाखापेक्षा जर जास्त रक्कम असेल
तर याची सुरक्षा घेणार नाही अशी माहिती देखील रक्कम या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या खात्यावरती 10 लाख रक्कम असेल त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आता 10 लाख रक्कम असेल तर तुम्ही लवकरात लवकर काय करायचं आहे, तुमच्या खात्यावरील रक्कम आहे 10 लाखापर्यंत तुम्ही ठेवायचीच नाही, तर तुम्हाला 2 खाते खोलायचे आहेत. आता एक SBI मध्ये असेल तर एक महाराष्ट्र बँकेमध्ये खोला. दोन्ही खात्यामध्ये 5-5 लाख रुपये रक्कम ठेवा. आता तुम्ही म्हणता असेल की अगोदर माझी एकाच खात्यावर 10 लाख रुपये, मला कशाची काळजी नाही. मित्रांनो, ज्यावेळेस बँक बंद पडते त्यावेळेस तुमचं 5 लाखापर्यंत पैसे भेटतात, पण नंतर तुम्हाला जर बँक बंद पडली तर 5 लाखाचा तोटा देखील तुम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे आपलं आयुष्याची जी काही तुटपुंजी असते, आयुष्याची आपली जी कमाई असते ती व्यवस्थित आणि सेफ राहावी म्हणून तुम्ही 2 खात्यामध्ये खाते खोला आणि 5-5 लाख रुपये दोन्ही खात्यामध्ये जमा करा. कारण की ज्यावेळेस बँका जर बंद पडल्या तर दोन्ही 5-5 लाख रुपये तुमच्या खात्यावरती सेफ राहतील. त्यामुळे तुमच्या खात्यावर 10 लाख असेल, 15 लाख असेल तर तुम्ही 3 खाते खोला. नंतर तुमचे अशी जास्त काय रक्कम असेल तर तुम्ही खाते देखील खोलू शकता आणि 5 लाखाच्या आतमध्ये तुम्ही रक्कम ठेवा. कारण 5 लाखाच्या आत रक्कम असेल तर सरकारकडून याची दिलेली असते, पण 5 लाखाची जर वरती रक्कम असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळाला जाणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली आहे. पण 5 लाखापेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडे आता सुरक्षित नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट समजून घ्या, तुमच्या खात्यामध्ये 3 लाख असेल तर तुम्हाला पूर्ण मिळतात, तुमच्या खात्यामध्ये 5 लाख असेल तर तुम्हाला पूर्ण मिळतात, पण तुमच्या खात्यामध्ये 10 लाख असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख मिळतात. ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या खात्यात 20 लाख असलं तरी देखील तुम्हाला 5 लाख मिळतात, म्हणजेच वरची रक्कम तुम्हाला धोक्यात असणार आहे. त्यामुळे आता काय करतात, जे काही हुशार लोक असतात ते काय करतात ते देखील तुम्हाला सर्वांनी सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. आता तुम्हाला कोणती रक्कम कशी ठेवायची ते देखील सांगितले आहे. आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, आता बँक बंद पडल्यानंतर तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार आहे याची डिटेल आहे, ते डिटेल तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणकोणत्या बँका बंद पडणार आहेत त्याची लिस्ट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या कोणकोणत्या बँका, त्या बँकाची लिस्ट देखील सांगणार आहे. नंतर तुम्हाला कोणकोणते बँक बंद पडल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा, तुम्हाला कुठे तक्रार करायची याची देखील डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण आपल्या जे काही सरकारी योजना असतील, नंतर नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, जे ज्येष्ठ नागरिकाच्या योजना असेल, पेन्शन बाबत जे काही अशी विशिष्ट योजना म्हणजे जे काही वंचित लोक आहेत तर अशा लोकांसाठी आपला चॅनल बनवलाय. आणि त्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर दुसरं पाय करतात, जे हुशार लोक आहेत, आता बँका 10 बंद पडायला लागल्या तर हुशार लोक काय करतात, जे समजदार लोक आहेत तर काय करतात, एका बँकेत 5 लाख रुपये ठेवतात. आता सपोज तुमच्याकडे 10 लाख एका खात्यावर आहेत, तर जे हुशार लोक आहेत ते काय करतात, एका बँकेत 5 लाख रुपये, दुसऱ्या बँकेत 5 लाख रुपये आणि तिसऱ्या बँकेत उरलेली रक्कम, म्हणजे एक बुडाल तर दुसरे पैसे पूर्णपणे वाचतात. त्यामुळे जे हुशार लोक आहेत ते हुशार लोक भरपूर अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात. आता दुसरं पाहिलं तर महाराष्ट्रातली ग्रामीण बँक आहेत, त्या ग्रामीण बँकेबद्दल देखील अतिशय महत्वाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता कोणकोणत्या बँका, सगळ्यात महत्वाची म्हणजे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. आता विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीन झालेली आहे. त्यामध्ये पाहिलं तर तुमचा अकाउंट नंबर देखील बदलू शकतो, नंतर तुमचा IFSC कोड बदलू शकतो, नंतर तुमचा नवीन ATM आहे, नवीन ATM देखील, नंतर पासबुक देखील नवीन मिळेल. त्यामुळे तुमचं जे काही तुमच्या खात्यावरती तुम्ही विदर्भ कोकण बँकेत जर तुमचं खातं खोललं असेल आणि तुमचं जे खातं आहे ते आता तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीन झाल्यामुळे ते जे लोन आहे देखील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीन होणार आहे. त्यानंतर तुमचं लोन देखील ट्रान्सफर होणार आहे. आता सगळ्यात गोष्टी म्हणजे खातेधारकाने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत. जर तुमचं खातं ग्रामीण बँकेत असेल, सहकारी बँकेत असेल, कोणत्याही छोट्या मोठ्या बँकेत असेल तर तुम्ही आजच या गोष्टीची तुम्ही काळजी करा. तुम्ही सर्वात अगोदर बँकेत जाऊन माहिती घ्या, खात्यात किती पैसे आहेत ते देखील सुरुवातीला तपासा. 5 लाखाच्या वर जर तुमचे पैसे असतील तर तुम्ही दुसरी बँक पहा. नंतर तुमचा SMS नोटीस ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या नियम येतात बँकेचे, त्यावेळेस तुम्हाला मोबाईलच्या SMS द्वारे माहिती देखील दिली जाते. हे नवीन नियम आले, या नियमाचं देखील तुम्ही पालन करा. नियमाचं पालन तुम्ही दुर्लक्ष करू नका, त्यासाठी तुम्हाला वेगळा दंड देखील तुमच्या बँकेकडून बसू शकतात. ऑटोमॅटिक पद्धतीने तुमच्या बँकेच्या खात्यावरील रक्कम दंडाच्या स्वरूपात तुमची मायनस देखील केली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता अनेक पाहत असेल की या बँका बंद झाल्या, त्या बँका बंद झाल्या, कोणतेही तुम्ही अफवावर महत्त्वाचा तुम्ही विश्वास ठेवू नका. मित्रांनो, व्हॉट्सअपवर असेल, युट्यूब चॅनलवर असेल, अशा वेगवेगळ्या बातम्या देखील फिरत असतात. सगळ्या बँका बंद, नंतर तुम्ही या गोष्टी चुकीच्या केल्या तर तुमच्या बँकेचे खात्यावरील पैसे निघून जातील. अशा कोणत्याही बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. सगळे पैसे निघून जातील जर तुम्ही चूक केली तर. जे काय RBI ज्या काही बँका नियम जाहीर करेल त्याच नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे, फक्त त्यांच्यावरच कारवाई होणार आहे. तुम्हाला शेवटचा इशारा बघा, सगळ्यात महत्त्वाचा
तुम्ही आता जर चेक तुम्ही करून आज घ्यायचं दुर्लक्ष आहे. केलं या तर बँकेमध्ये वेळेवर खातं तुम्ही बँकेत ठेवायचं गेला आहे नाही तर जेणेकरून तुम्हाला 5 उद्या लाखाच्या रांगेत देखील वरती उभा राहावं लागेल, एका तुमचे पैसे बँकेमध्ये न देखील ठेवणं अडकू त्या ठिकाणी शकतात. तुमच्यासाठी त्यामुळे फायद्याचं तुम्हाला ठरेल. काय होतं की कारण 5 वारंवार लाख ताण रुपये देखील असतील वाटतो, तर टेन्शन देखील येतं इन्शुरन्सद्वारे तुमच्या डोक्याला. त्या बँकेतील त्यामुळे पैसे सगळ्यात परत महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे मिळू शकतात. लवकरात लवकर जर जे काय 5 तुम्ही माहिती लाखाच्या वरती सांगितली असेल आणि जे त्या काही बँका ठिकाणी सांगितल्या प्रॉब्लेम बँकेची देखील लिस्ट येऊ त्या शकतो. बँकेची लिस्ट देखील त्यामुळे तुमचं एका बँकेमध्ये कोकण विदर्भ त्या ठिकाणी मध्ये 5 बँकेमध्ये लाख खातं रुपये असेल आणि दुसऱ्या लवकरात बँकेमध्ये लवकर 5 तुम्हाला लाख 5 रुपये लाखाच्या वरती जर तिसऱ्या रक्कम बँकेमध्ये असेल 5 लाख लवकरात रुपये लवकर असं ज्यादा करा. रक्कम 2 ते असेल 3 खाते तर काढून तुम्ही 5-5 वेगवेगळी लाखाच्या रक्कम तुमच्या टक्केमध्ये खात्यावरती ठेवू सेट शकता. ठेवा. आणि त्यामुळे अशा कोणत्याही धोका प्रकारची तुमच्या अपडेट या पैशाच्या ठिकाणी खात्यावर समोर होणार नाही आलेले आहे. आणि तुम्हाला त्यामुळे उद्या तुम्हाला रांगेत देखील अशाच उभा प्रकारे राहणार व्हिडिओ नाही. बनवण्यासाठी त्यामुळे जे तुमचे आपलं कोणते पैसे संभाजी देखील अर्जुन अडकणार ट्रॅक नाहीत युट्यूब अशी चॅनल माहिती या आहे. ठिकाणी युट्यूब समोर आली चॅनलवर आहे. नवीन आणि आला तुमचं असाल बँक खातं तर सुरक्षित चॅनलला ठेवा. सबस्क्राईब 5 देखील करायला लाखाचा विसरू नियम नका. पाळा. बेल आपल्यावर आयकॉनची विश्वास ठेवू घंटी नका. देखील वाजवायला आरबीआय विसरू तुम्ही नका. अपडेट वारंवार आणि पाहत व्हिडिओ राहा. आवडल्यास नंतर तुम्हाला पाहायला लाईक गेलं तर करायला मित्रांनो देखील विसरू अशाच नका. सरकारी योजना धन्यवाद. बँक अपडेट महत्त्वाच्या बातम्या ते YouTube सर्वात आधी चॅनलवर आपल्या नवीन संभाजी आला अर्जुन असाल युट्यूब तर चॅनलला चॅनलवर सबस्क्राईब येत देखील करायला असतात विसरू तर नका. चॅनलला सबस्क्राईब बेल करा, आयकॉनची बेल घंटी आयकॉन देखील दाबा, व्हिडिओ लाईक वाजवायला करा. विसरू नका. धन्यवाद. आणि ही व्हिडिओ आवडली